माझ्या वाट्याला जाऊ नकोस, कारण तुझी ठासायला मला एसीपी असण्याची गरज नाही. आकाड दादासाहेब. चौगुले या. दादासाहेब, तुम्ही काय मस्करी करताय? तुम्ही तुमच्या वहिनीच्या सह्या घेणार होतात डिवोर्स पेपरवर. ओ चौगुले, आम्ही पाठवलेल्या डॉक्युमेंटवर डाऊट घेता का? डोळे फुटले तुमचे का अंगोठा छाप असल्यामुळे वाचता येत नाही? माफ करा दादासाहेब, पण आता जे काय झालंय यावरून या दोन्ही शक्यता मला तुमच्या बाबतीत खऱ्या वाटतायत. ए वकील. अहो दादासाहेब, माझा गळा का पकडताय? सोडा. हो हो, बघा सही काय केली बघा. नानाची टांग लिहिले. काय फालतूपणा लावलाय तुम्ही? आम्ही चांगल्या चांगल्यांची हुशारी जमिनीत गाडली, तुम्ही आम्हाला मूर्ख समजताय? नाही नाही दादासाहेब भाऊजी, अहो असं कशाला करीन मी? तुम्ही लय हुशार आहे, लय म्हणजे लय हुशार आहे. बघा प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही मला मूर्ख समजताय हो अजून पण. आणि आता मी ती पानगुंद्याहून आलेली आडगी संजू नाही राहिली. अहो मी पोलीस ऑफिसरची परीक्षा पास झाले, ह्याच तरी भान ठेवायचं निदान. काय झालंय माहिती का, तुमच्या या अशा वागण्यानं ना मला आमच्या इथल्या लहान पोरांची आठवण आली. त्यातली ना काही पोरं लय म्हणजे लय आडगी आहेत. लपाछपी खेळत असताना एका जागी लपली की दुसऱ्या डावाला पण तिथंच जाऊन लपतात. हा आता असं कुठं चालतंय होय? हा एकदा जागा चकल्यावर तिथंच पुन्हा लपून कसं चाललो? हाय की नाही? तुम्हाला काय वाटलं, तुम्ही माझ्याकडनं पण तशाच सह्या करून घ्याल का जशा ह्यांच्याकडनं करून घेतल्या त्या पॉवर ऑफ अटर्नीवर? त्यांनी त्या सह्या विश्वासापोटी केलत्या. जरा तरी स्टँडर्ड ठेवायचं की हो, निदान तुमच्या रुबाबाला शोभल असा तरी गेम टाकायचा. ही तर एकदम बेसिक फोर्जरीची केस झाली, IPC 463. नौटंकीच्या बाबतीत पण एकदम बेसिकच निघालात हो. नाही म्हणजे आता जो माणूस माझ्या नवऱ्याला खड्ड्यात पाडतो, त्याला खड्ड्यात बघण्यासाठी आज सुचलेला आहे, तोच माणूस माझ्या जवळ माझ्या नवऱ्याबद्दल येऊन अचानक एवढी काळजी दाखवतो. डाऊट नाही येणार? आणि त्यात तुम्ही मधनच असे पेपर माझ्या तोंडासमोर टाकले, तर मला वाटलं तर माझ्या सह्या कशासाठी पाहिजे तुम्हाला? माझ्याकडनं काय लिहून घेणार? माझ्याकडे तर इस्टेट पण नाही. मग माझ्या लक्षात आलं एकच गोष्ट अनमोल आहे माझ्याकडे, ते म्हणजे माझं आणि ह्यांचं नातं. डिवोर्स पेपरवर सह्या करून घेतल्यात ना तुम्ही? अहो पण माझं नातं इतकं हलकं नाहीये की एका कागदाच्या तुकड्यानं फाटल. नका असं वागू, लई महागात पडेल तुम्हाला.
आणि तुमचं नशीब समजा की मी हे सगळं ह्यांना नाही सांगते. कारण मला घरात पुण्यांदा वाद नको. कल्याण घोडा आठवतो का, ज्याला आम्ही शिक्षा केली होती? आठवतोय ना? त्या मुक्या जीवाचे चारी पाय बांधून तुम्ही त्याला गोळी घातलीत. मानला असतो मी तुमच्या हिमतीला, जर बिनशस्त्राचं जाऊन तुम्ही त्याच्याशी 2 हात केले असते तर. माझ्या मनात लई राग आहे ह्याबद्दल, त्यामुळे सारखी सारखी आठवण करून देत जाऊ नका. आठवण नाही तुम्हाला तसं. हा, विचार सुद्धा आणू नका मनात. लई डेंजरस आहे ते तुमच्यासाठी. कल्याण घोड्याचे तुम्ही 4ही पाय बांधले होते. माझ्यावर फक्त एका नात्याचं बंधन आहे. येते मी. काळजी घ्या. वा संजूबाई, तुम्ही तर कमालच केली म्हणायची की. कोई भी डॉक्यूमेंट पहले अच्छी तरह से पढ़ो, फिर समझो, फिर साइन करो. हा, एवढा जर अलर्टनेस असेल ना तर तुझ्या नवऱ्यासारखीच एकदम जबराट पोलीस ऑफिसर होशील बघ. पण फक्त एवढा अलर्टनेस असूनच उपयोगाचं नाही. हे तर लयच बेसिक होतं. हे असल्या गोष्टी तर तुझ्या दाय हात का खेळे. हे असले छक्के पंजे तर. तुम्ही केव्हा आले? मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. हा, मी जर तुला काही विचारलं तर खरं खरं उत्तर देशील? तुमच्याशी खोटं बोलणारी संजू कधीच संपलीये. काही पण विचारा, तुम्हाला खरंच उत्तर मिळेल. तू सुजितच्या लग्नात मोडता घालतीयस? त्यांचं लग्न होऊ नये असं वाटतं तुला? आणि त्यासाठी तू प्रयत्न करतीयस? हो, मला नाही वाटत त्यांचं त्या पोरीशी लग्न व्हावं असं. का? लय खाज आहे का तुला इन्क्वायरी करायची? ज्यांना कोणाला इन्क्वायरीला बसवायचंय बसव. काय खबरी काढतेस तर काढ. माझं मी पण बघते ना कशी तू माझ्या वाटेत आडवी येते ते. कारण ती मुलगी चांगली नाहीये. हे बघ संजू, हे सगळं करून तू आईसाहेबांच्या गुड बुक्स मध्ये जाशील असं तुला वाटत असेल, किंवा तू आणि आईसाहेब दोघे मिळून हे करत असाल तर हे चुकीचं आहे. सुजितच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेच तर सुजित भाऊजींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणूनच विरोध करते मी. कसं सांगू? हे बघा, मला नाही माहिती तुमचा माझ्यावर विश्वास बसल का नाही बसणार ते, पण मला ती मुलगी बरोबर वाटत नाही. पण का? कशावरून? नाहीये ती मुलगी चांगली नाहीये. ती मुलगी संजू, ती मुलगी चांगली नाहीये. ती मुलगी चांगली नाही म्हणून ती काही वाईट ठरणार नाहीये. प्रूफ आहे का तुझ्याकडे काही? हे बघ, अपर्णा तुला आवडत नाही हे एक वेळेस मी मान्य करेन, पण अपर्णा वाईट आहे हे स्टेटमेंट झालं. अशी कोणाची बदनामी नाही करू शकत तू. आहे काही प्रूफ तुझ्याकडे?